जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक नवा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील खाद्यपदार्थांच्या दरात घोटाळा केल्याचा हा आरोप आहे। सुपेकर आणि गुप्ता यांनी 5 स्टार हॉटेलच्या दराने कैद्यांसाठी खाद्यपदार्थांची खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात हातगाड्यांवरील पदार्थ कैद्यांना खाण्यासाठी दिल्याचं समोर आलंय। दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या 627 प्रकारच्या साहित्याचे खरेदी दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चित केले। सदरचे दर निश्चित करत असताना बाजारातील सर्वाधिक महागड्या वस्तू आणि वाढीव बाजारातील दर पकडण्यात आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, एक ना अनेक असे आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर, आता आणखी एक त्यात आरोपाची भर राजू शेट्टी यांनी हा आरोप केलाय। काय अधिक माहिती या संदर्भात? आणि पुराव्यासह केलेला आहे, कारण मुख्यमंत्री असं म्हणाले मगाशी पुण्यात बोलताना की ज्याच्यात तथ्य असेल त्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होईल। आता हे तथ्यासह राजू शेट्टी यांनी मांडलंय की बघा, 235 किलो रुपये द्राक्ष, 85 रुपये किलो टोमॅटो, तेवढ्याच भावाने बटाटे, तेवढ्याच भावाने साखर, म्हणजे 53 रुपये किलो साखर कधी झाली होती महाराष्ट्रामध्ये? तर हे सगळे दर श्री जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या द्वयींनी कैद्यांसाठी माथी त्यांच्या मारले। म्हणजे काय, तर जे कैदी असतात ना, ते जेव्हा जेलमध्ये असतात तेव्हा त्यांना विशिष्ट पदार्थ वगळतात, इतर पदार्थ हे त्यांना कुटुंबाकडनं पाठवलेल्या मनी ऑर्डर्स मधून खरेदी करण्याची परवानगी आहे। नेमका हाच भाग जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी हेरला, असं राजू शेट्टी यांचं मत आहे। आणि या दोन्ही मिळून जे 6,000 रुपये साधारण बजेट होतं, म्हणजे एखाद्या कैद्याला 6,000 रुपये जास्तीत जास्त येऊ शकतात, तर ते 6,000च्या ऐवजी 10,000, कारण हे दर हे नव्याने रिवाइज करून अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी कैद्याच्या माथी मारले आणि त्याच्यातून चक्क 5 स्टार मध्ये ज्या दराने खरेदी होते, म्हणजे 235 रुपये किलोचे द्राक्ष तर अमेरिकेमध्येच आपण निर्यात करून तिथल्या ग्राहकांना खाऊ घालू शकतो, तेवढंच टोमॅटोची स्थिती आहे। तर आता राजू शेट्टी यांचा असा आरोप आहे की हे सगळे दर जे त्यांनी आता जी कागदपत्र दाखवली आहेत, आपण जर स्क्रीनवर टाकली तर ते दिसेल की पुराव्यासह दाखवलंय की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही मिळून 5 च्या दरानं कैद्यांना ते घ्यायला लावले आणि त्याच्यातून प्रत्यक्षामध्ये तो पुरवठा कधीच झाला नाही। जो पुरवठा झाला तो अक्षरशः गाड्यावरच्या पदार्थांचा होता आणि कैद्यांना मात्र अतिरिक्तचं पगार पेमेंट करावं लागलं। म्हणजे असं लक्षात येत आहे की जे कोणी पुरवठादार होते त्यांची घरं भरण्याचं काम ह्या दोघांनी केलं, असा आरोप राजू शेट्टी यांचा आहे। आणि म्हणून ते पुरावे आहेत, त्या पुराव्यावरतीच चौकशी व्हावी असं राजू शेट्टी यांचं मत आहे। ते हेही प्रश्न उपस्थित करतायत की हे पुरावे देऊन जवळपास 3 महिने झालेत, यापैकी कोणत्याही पुराव्यावरती राज्य सरकार का कारवाई करत नाही? निश्चितच राहुल, त्यामुळे माध्यमांना टाळणारे सुपेकर आता ह्याच्यावर आरोपावर तरी उत्तर देतात का, स्पष्टीकरण देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।